नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी इयत्ता 10वीचा पहिलं प्रकरण अनुवंशिकता वोटक्रांती हेरिडिटी अँड इव्हॅल्युशन या पाठातील ट्रान्स्क्रिप्शन हा टॉपिक शिकवणार आहे। ट्रान्स्क्रिप्शन हा टॉपिक शिकवताना म्हणजेच ट्रान्स्क्रिप्शनची तुम्हाला डेफिनेशन आहे, पुस्तकामध्ये व्याख्या दिलेली आहे प्रतिलेखनाची, पण ती व्याख्या फक्त पाठ करून होणार नाही, तर त्या मागचं जे ती जी व्याख्या आहे ती कशी तयार झाली आणि ती व्याख्येमध्ये काय आहे ते मी इथे संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात ती व्याख्या राहावी, ती डेफिनेशन राहावी म्हणून मी इथे समजावून सांगितलं आहे। तर DNA हा जो आहे हा आपल्या सेलमध्ये असतो। सेलमध्ये जे न्यूक्लियस असतं म्हणजे केंद्रक असतं त्यामध्ये DNA असतो। हा DNAचं काम काय आहे तर दे ट्रान्सफर द हेरिडेटरी कॅरेक्टरिस्टिक फॉर पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग, म्हणजे पालकांचे जे अनुवंशिक लक्षणं आहेत ती त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करण्याचं काम DNA करतो। बाय प्रोड्युसिंग प्रोटीन्स अँड कंट्रोल द कॅरेक्टर्स, म्हणजे तो प्रोटीन प्रोड्यूस करतो आणि ती इन्फॉर्मेशन संपूर्णपणे DNA कडे असते। आता DNA एकटाच हे काम करत नाही, तर तो RNAची मदत घेतो प्रोटीन सिंथेसिस करायला, म्हणजे प्रथिनांची निर्मिती करायला DNA ला RNA मदत करतो। 9वी मध्ये आपण RNAचे 3 प्रकार बघितले होते, mRNA, rRNA, tRNA। ही ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस आहे ती mRNAच्या मार्फत होते, म्हणजे मेसेंजर RNAच्या मार्फत होते। हे जे प्रोटीन सिंथेसिस काम जे आहे जे ट्रान्स्क्रिप्शनद्वारे होते, त्याच्या पुढचं ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन द्वारा ही जी प्रोसेस होते त्याला आपण सेंट्रल डोग्मा असं म्हणतो। DNA प्रोड्युसेस प्रोटीन्स थ्रू RNA, दिस इज कॉल्ड एज सेंट्रल डोग्मा। म्हणजे ही जी प्रोटीन सिंथेसिसची जी पूर्ण काम आहे ते संपूर्ण 3 भागामध्ये विभागलेलं आहे आणि त्यालाच आपण सेंट्रल डोग्मा असं म्हणतो। हा जो mRNA आहे तो DNA कडून इन्फॉर्मेशन घेतो। ती कशी घेतो तर DNA मॉलिक्यूलमध्ये न्यूक्लियोटाइड्स असतात। आपण मागच्या वर्षी शिकलो होतो की न्यूक्लियोटाइड्सची जोडी असते, ॲडेनिनची थायमिन बरोबर असते, ग्वानिनची सायटोसिन बरोबर असते। ही जोडी DNA मध्ये असते, पण RNA मध्ये येताना थायमिन ऐवजी युरॅसिल असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि म्हणून जेव्हा मेसेंजर RNA हा DNA कडून इन्फॉर्मेशन घेतो तेव्हा त्याच्या कॉम्प्लिमेंटरी त्याला पूरक अशी इन्फॉर्मेशन घेतो। म्हणजेच जर DNAच्या स्ट्रँडवर A असेल तर तिथे T च्या ऐवजी U येणार आहे, कारण RNA मध्ये थायमिन ऐवजी युरॅसिल असतो। G C, T च्या ऐवजी A, C च्या ऐवजी G, म्हणजे जोडीच्या स्वरूपात त्याला जे पूरक असतात तसं तो mRNA इन्फॉर्मेशन DNA कडून घेतो। ही जी प्रोसेस आहे पूर्ण तिलाच आपण ट्रान्स्क्रिप्शन असं म्हणतो। मग तुम्हाला पाठामध्ये अशी व्याख्या दिलेली आहे की द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स इन mRNA, ही जी न्यूक्लियोटाइड्सचा जो सिक्वेन्स आहे तो जो mRNA वर आहे, being produced is always complementary to the DNA strand, ह्या DNA स्ट्रँडशी always तो कॉम्प्लिमेंटरी असतो। यूज फॉर सिंथेसिस, दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड एज ट्रान्स्क्रिप्शन, त्यालाच आपण प्रतिलेखन म्हणतो। मग mRNA रेणू तयार करण्यासाठी वापरलेला DNAचा धागा, या दोन्हीतील न्यूक्लियोटाइडचा क्रम हा एकमेकांना पूरक असतो। RNA तयार करण्याच्या या प्रक्रियेलाच आपण म्हणणार आहोत प्रतिलेखन। तुम्हाला ही व्याख्या जर नीट समजली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, की जेणेकरून तुम्हाला व्याख्या नुसती पाठ न करता ती जर समजलेली असेल तर तुम्हाला त्यावरची डेफिनेशन, त्यावर जर फिल इन द ब्लँक्स कुठला आला तर तो परफेक्टली लिहिता येईल। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।